जाणाऱ्या महाबळेश्वर परिसरातील लिंगमाळा धबधबा जवळील गट क्रमांक 30/4 मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पाहूयात सविस्तर या बातमीमधून। मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या महाबळेश्वर परिसरातील लिंगमाळा धबधबा जवळील गट क्रमांक 30/4 मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार जमीन सपाटीकरण आणि अधिकृत बांधकामाच्या उद्देशाने सुमारे 300 ते 400 झाडांची वृक्षतोड करण्यात आली आहे। हिरडा, जांभूळ यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांसह घनदाट वनसंपदेची निर्दयी कत्तल झाल्याचा आरोप करण्यात आलेला असून या प्रकरणात संबंधित जमीन मालक म्हणून सलीम वायकर यांचे नाव समोर येत असून देवस्थान जमिनीच्या लगत मोठ्या प्रमाणात बांधकामाचा घाटा घातल्याचाही आरोप संस्थानिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या गंभीर प्रकाराकडे अद्याप कारवाई न झाल्याने महाराष्ट्र वन विभाग आणि महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।